सँडविच घे ना. हो. वा, मला एवढी भूक लागली होती आता जाणवते. अजय, तू तुझ्या खाण्यापिण्याकडे अजिबात लक्ष देत नाहीस हा? तसं नाही ग, पण आजच्या दिवसात इतकं सगळं घडलं ना, त्यामुळे भानच नाही राहिलं. अजय, त्या राणी सरदेसाईंच्या ड्रायव्हरचं काय झालं रे? अजूनपर्यंत काय कळलं नाही. खरंच गायब झालाय ना तो? काही सांगता येणार नाही. तपास अजून चालू आहे, कळेल लवकरच. जाऊ दे, नको तो विषय. मला सांग, आईंना डिस्चार्ज कधी मिळणार आहे? डॉक्टर म्हणालेत की लवकरच मिळेल, जर काही कॉम्प्लिकेशन्स नाही झाल्या तर. का ग? मला तुझ्या बरोबर एक फिल्म पाहायची. का? काय झालं? तुझ्या डोक्यात एका साईडला हे सगळे विचार चालूच असतात ना, सिनेमा, हॉटेल, मॉल वगैरे वगैरे. हो, पण एकटीने नाही, तुझ्या बरोबर. हे बघ, मला सांग, आपण आनंदात असल्यावर आपल्या हातून चांगलं काम होतं, बरोबर? मग आपण आनंदात कशामुळे असतो? एकमेकांना भेटल्यामुळे. सो असे अधूनमधून प्लॅन्स करत राहावेत. ओके मॅडम. आणि ऐक ना, प्लीज मम्माच्या समाधानासाठी एंगेजमेंटला हो म्हण, प्लीज. ओके मॅडम. तुझ्या एंगेजमेंटचा ड्रेस मी सिलेक्ट करणार. ओके मॅडम, नाहीतर मला त्यातल्या गोष्टी काही कळत नाही. डन, ठरलं. हसायला काय झालं? मी विचार करतोय, खरंच इनोसेंट आहेस का येडपट? अजय, नाही म्हणजे तुला मी येडपट वाटते? नाही म्हणजे येडपट असं नाही. येडपट म्हणजे मला असं म्हणायचं होतं की क्यूट वाला येडपट असं. अच्छा, म्हणजे क्यूट आणि येडपट सारखं होतं का? सॉरी. शरद, इथलं सगळं वाइंड अप करायला तुला किती दिवस लागतील? अरे काय नाही, फक्त एक दिवस. काय काय करावं लागेल? असं काही नाही, फक्त जायच्या आधी घर घासून पुसून स्वच्छ करावं लागेल. का? घरकाम आवडायला लागलंय का संगीताला इम्प्रेस करायचंय? अगं वेडे, आपले असतील नसतील तेवढे फिंगरप्रिंट्स पुसायला हवेत ना. उगाच का दिवसातनं 2-2 वेळा धूळ पुसतो मी? स्मार्ट. बाकी काही नाही, माझी तर एकच बॅग आहे. पुढच्या काही दिवसामध्ये तुझ्या काही साड्या आहेत त्या संगीताला किंवा कोणाला तरी देऊन टाक, सामान कमी कर. सिम कार्ड डिस्कार्ड केलीस? बरीचशी. बरीचशी नाही, सगळी. शरद, सगळी सिम कार्ड डिस्कार्ड करा. करतो. कुठलाही पुरावा ठेवू नकोस प्लीज. हो, काळजी करू नको, मी करतो. आणि मुख्य म्हणजे त्या संगीताला संशय येऊ देऊ नकोस. तशी ती पुरेशी गोंधळलेली आहे अजून. शरद, हे सगळं झालं ना की असे गायब होऊया ना की त्या संगीताला असं वाटलं पाहिजे हे दोघं खरंच अस्तित्वात होते का हे आपलं स्वप्न होतं. तसंच होईल. बरं, फ्लाईटची तिकीट बुक केलीस ना? फ्लाईटची तिकीट कधीची, केव्हाची? फ्लाईटची. अरे काही बैलगाडीने पळून जाणार आहोत आपण. अगं, तर वाघमारेचं तर काम होऊ दे आधी. उलट करूया ना शरद. हे बघ, आधी तू फ्लाईटची तिकीट बुक कर, मग आपण वाघमारेला डेडलाईन देऊ. कारण इथे राहणं फार धोक्याचं आहे आपल्यासाठी. 10 दिवसानंतरची तिकीट बुक कर, आपण उलट खेळूया.
अजय, आई कशी? बरं आहेत. ऐक ना, तू घरी जाऊन कपडे घेऊन येतोस का? मी तोपर्यंत थांबते इथे. नाही नको, मी ठीक आहे. अरे असाच कसा झोपशील? भाऊजी मी आले. अरे वहिनी, तुम्ही कसे आलात? हो, आमचे हे कुठे राहू देत आहेत मला घरी? म्हणजे? अहो म्हणजे इथे काकूंबरोबर रात्री कोणी राहायला नको का? अरे अहो, आम्ही आहोत ना इकडे. तुम्ही कशाला स्वतःला त्रास करून घेताय? नाही म्हणजे मी मम्माला विचारते, जर ती म्हणाली तर मलाही राहायला काही प्रॉब्लेम नाही. हो, म्हणजे काकू घरी आले की मला ओरडतील. तू असताना नेहाला का थांबवून घेतलीस म्हणून? हो पण सचिन असेल ना घरी? असू दे की, त्याची काळजी घ्यायला त्याचे बाबा आहेत. वहिनी, तुम्ही खरंच इथे राहणार का? मला कसं तरी वाटतंय. म्हणजे हो, काही नाही भाऊजी, काकू इथे दवाखान्यात असेपर्यंत मीच येणार आहे त्यांच्या सोबतीला. मला तुम्ही काही दुसरं सांगू नका. तुम्ही निघा बघू लवकर, तिला उशीर होत असेल. निघा. वहिनी खरंच थँक्यू. थँक्यू काय? बरं, काही लागलं तर प्लीज मला फोन करून सांगा. हो, मी कळवते. तुम्ही निघा लवकर. आणि मी सकाळी लवकर येतो. हो हो, आता निघा लवकर, तिला उशीर होतोय. हा चल, तुला घरी सोडतो आणि मग मला पोलीस स्टेशनला जायचं. चल. येतो. बर. येतो. तू मला सोडून परत पोलीस स्टेशनला जाणार आहेस? हो. का रे? नेहा, कधी कधी बरं असतं का? रात्री उशिरा गेलं की मी एकटा असतो, शांतता असते, जरा विचार करायला वेळ मिळतो. हो पण फार उशीर करू नको. नाही ग, पण तसंही घरी आई नाही आहे आणि मला एकट्याला घरी जावंसंच वाटत नाही. थोडेच दिवस अजय. माहिती आहे, पुढेच दिवस. तसा बुद्धीचा आणि शिक्षणाचा फारसा संबंध नसतो मिस्टरांचे. माझं आयुष्य आहे, हीच माझी शाळा आणि हेच माझं कॉलेज. हॅलो. नमस्कार मीरा मॅडम. हां बोला इन्स्पेक्टर. मॅडम, तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत मला. काय? मला सांगा मॅडम, राणी सरदेसाईंच्या भूतकाळाबद्दल तुम्हाला कितपत माहिती आहे? राणीचा भूतकाळ म्हणजे तिचं धनंजयशी लग्न झालं त्याच्या आधीचा काळ? म्हणजे त्या मूळ कुठल्या, त्यांचं शिक्षण कुठे झालं वगैरे? नाही, मला काहीच माहित नाही. म्हणूनच आम्हाला सगळ्यांना जेव्हा धनंजयने तिच्याशी लग्न केलं तेव्हा खूप आश्चर्य वाटलं होतं. ही कोण कुठली बाई आणि धनंजय तिच्या प्रेमात पडलाय. तुमचं राणी सरदेसाईंशी काहीच बोलणं झालं नाही या संदर्भात? म्हणजे सुरुवातीच्या काळात बेसिक बोलणं होतं ना? नाही, राणी तेव्हाही माझ्याशी फारशी बोलायची नाही. ठीक आहे मीरा मॅडम, तुम्ही गायत्री मॅडम आणि त्यांचे भाऊ उद्या पोलीस स्टेशनला येऊ शकता का? पोलीस स्टेशनला का? आम्हाला राणीबद्दल काहीच माहिती नाहीये. नाही, मला काही प्रश्न विचारायचे आहेत आणि राणी सरदेसाईंच्या भूतकाळाबद्दल मला काही शंका आहेत, त्याबद्दल मला बोलायचं आहे. शंका म्हणजे? म्हणजे आम्हाला असं वाटतं की राणी सरदेसाई त्यांच्या पास्टबद्दल आमच्यापासून काहीतरी लपवत आहेत. राणी सरदेसाई आमच्याशी खोटं बोलत आहेत.
मॅडम तुम्ही काहीच खात का नाही आहात? तोंडाला चव नाहीये ग माझ्या. थोडं तरी काहीतरी खाऊन घ्या. नको, ऍसिडिटी झाली मला. रात्रभर जागी होते. तिवारी कुठे गेला असेल या विचाराने झोपच नाही लागली मला. मॅडम तुम्हाला तिवारीचा पत्ता माहिती आहे का? मी जाऊन येतो ना UP ला. अरे नको रे, इमान तुम्ही दोघंही आता माझ्या नजरेआड होऊ नका. तुमचाच काय तो आधार आहे मला. प्लीज तुम्ही इथेच थांबा. मॅडम तिवारीचा विचार करून त्रास नका ना करून घेऊ. पोलीस शोधतायत त्याला. पोलीस धनंजय आणि पटवर्धनांच्या खुन्यालाही शोधतायत. काय झालं? काहीच नाही. माणूस मरेपर्यंत त्याचे भोग संपत नाहीत म्हणतात ना, तसं झालंय माझं. उचल फोन. नको, उचल ग. मीरा मॅडमचा फोन आहे. माहितीये मला, म्हणूनच म्हटलं उचल. आता माझं कशाबद्दल काहीही म्हणणं नाही. करा तुम्हाला काय करायचंय ते. उचल. नाहीतर उचलून तिला एवढं तरी सांग की यापुढे मला कधीही फोन करू नकोस. मला नाही बोलायचंय तुझ्याशी. सांगशील? ठीक. हॅलो. हॅलो संगीता, कशी आहेस तू? ठीक आहे. संगीता, आपण जरा भेटूया का? सगळं फोनवर नाही बोलता येत. नाही, नको. का ग? काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? नाही, पण नको भेटायला. का संगीता? मीरा मॅडम, यापुढे मला फोन करत जाऊ नका. संगीता, का? नाही, मला नाही बोलायचंय तुमच्याशी. अगं पण का? काहीतरी काय वेड्यासारखं बोलतेयस संगीत? थँक्यू संगीता. चला, एक पिढा टळेल. मला खूप सफोकेट होतं इथे. जरा बाहेर पाय मोकळे करते. शरद, जरा बाहेर येशील? मला 1-2 कामं सांगायची आहेत तुला. हो मॅडम. शाबास. संगीताला तिथून बोलता येत नाहीये बहुतेक आता. इथे तिचं काय होत असेल कोण जाणे. तिने खरं तर तिथे राहायलाच नको. मीरा, तू आम्हाला इथं का बोलवलंयस? आपल्याला सगळ्यांना पोलीस स्टेशन मध्ये बोलवलंय. काय? कुणी? अजय ठाकूरांचा काल फोन आला होता. त्यांना बरेच प्रश्न आहेत म्हणे. म्हणजे ते तिवारीबद्दल आपल्याला? हे सगळं तिथे गेल्यावरच कळेल गायत्री. याहून जास्त काल काही नाही बोलणं झालं आमचं. म्हणजे ते राणीबद्दल बरंच काय काय विचारत होते, पण माझ्याकडे त्या प्रश्नांची उत्तरं नव्हती. पण आता जावं तर लागणारच. चला. आई, फ्रेश दिसतेस. डॉक्टर म्हणाले की जर आपली रिकव्हरी अशीच होत गेली तर लवकरच घरी जाऊ. जायचंय ना घरी? तर मग वेळेत औषधं घ्यायची, वेळेत जेवायचं आणि डॉक्टरांचं ऐकायचं. ऐकणार आहेस? वा राणी वा. संगीताला जबरदस्त गोळ्यात घेतलंस तू. कमाल आहे तुझी. त्याला पण किती दिवस लागले पाहिलंस ना.
जाऊ दे ग, जाता जाता का होईना तुला ते जमलंय ना. क्लिअर आहे मी शरद. तुला खरंच ऍसिडिटी झाली आहे का? रात्रभर झोप नाही झाली माझी. का? त्या तिवारीची डेड बॉडी नाही सापडणार ना. का तुला असं का वाटलं एकदम? जाता जाता काही गोंधळ नको म्हणून. नाही सापडणार. त्या धनंजयच्या डेड बॉडी बद्दल पण असंच म्हणाला होता. त्याच्यावरून तर शिकलोय मी. आणि तिवारीची डेड बॉडी सापडली तरी तो तिवारी आहे हे कोणालाही कळणार नाही. शरद, तिवारीची डेड बॉडी सापडली ना तर पोलीस त्यांचं काम करतील आणि आपलं काम कायमचं बंद पडेल. फाशी नाही झाली ना तरी जेलमध्ये सडू आपण. आणि मला असं आयुष्य नाही जगायचंय शरद. तू एकदा तिकडे जाऊन ये ना. जिथे तिवारीची तू विल्हेवाट लावलीस ना तिथे एकदा जाऊन बघून ये. तुला मध्येच काय होतं असं? आणि मला नाही माहित. ये ना जाऊन चेक तर करून ये. ठीक आहे, जाऊन ये बस. जय हिंद सर. जय हिंद. सर काल रात्री उशिरापर्यंत इथंच होता असं कळलं. काही गोष्टी महत्वाच्या गोष्टी लक्षात आल्या. सांगतो मी, बसा. असू दे सर. कदम, चहा सांगा जरा. काल मी सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा तपासून बघितल्या. त्यात धनंजय सरदेसाई, पटवर्धन, विकी, राणी, गायत्री, मीरा या सगळ्यांच्या केसेस मी पुन्हा एकदा तपासून बघितल्या. असं आपल्याकडून कधी कधी होतं की एखादी गोष्ट आपल्याला वाटतं की त्या केसच्या दृष्टीनं महत्त्वाची नाही आहे आणि आपलं त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. अशा सगळ्या गोष्टी मी पुन्हा एकदा नीट डिटेलमध्ये स्टडी केल्या. काही इंटरेस्टिंग गोष्टी डोळ्यासमोर आल्या आहेत. परत ते सांगण्याच्या आधी मीरा आणि गायत्रीला मी इथे बोलून घेतलं. हो, काल म्हणालात तुम्ही. सर, आणि गायत्री मॅडमचे भाऊ त्यांनाही बोलून घेतलं. बरं शेलार, शरदला इथे बोलून घे. शरद, राणी सरदेसाईंच्या घरातला नोकर? हो. माझी एक गोष्ट लक्षात आली आहे. आपण राणी सरदेसाईंच्या घरातल्या प्रत्येकाची व्यवस्थित चौकशी केली. फक्त आपण शरदशी डिटेलमध्ये बोललो नाही आहोत. पण सर, आपण जेव्हा जेव्हा राणी सरदेसाईच्या घरी गेलो तेव्हा तेव्हा आपण त्याच्याशी बोललोच की. माने, घरी बोलणं वेगळी गोष्ट आणि पोलीस स्टेशनमध्ये बोलणं वेगळी गोष्ट. पोलीस स्टेशनमध्ये माणूस अंडर प्रेशर असतो आणि प्रेशर खाली तो जास्त खरं बोलतो. थँक्यू. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे राणी सरदेसाई नसणार त्याचं बोलणं ऐकायला. त्याचाही त्याच्यावर परिणाम पडू शकतो. हा, हे पटते मला. बरं शेला, शरदला बोलून घे. येस सर. हॅलो. हा शरद, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नितीन शेलार बोलतोय. हां, बोला साहेब. अजय सरांना जरा तुझ्याशी बोलायचं आहे. आत्ता पोलीस स्टेशनला ये. आत्ता पोलीस स्टेशनला? एकदा सांगितलेलं कळत नाही तुला? चल निघ आता. हां, ठीक आहे. सर, हा माणूस मला जास्तच आगाऊ वाटतोय. बघूया, येऊ दे त्याला. बरं, आपल्यातलं युपीला कोणी गेलंय का? 2 माणसं पाठवलीत सर. बरं, काय प्रोग्रेस? त्यांना त्या तिवारीच्या घरचा पत्ता मिळालाय. तर मला खात्री आहे तिवारी तिथे नसणार. मला पोलीस स्टेशनला बोलवलंय. का? काय माहिती, तिथे गेल्यावर कळेल. जाऊन बघतो. नको जाऊ. तर नाही गेलो तर संशय येईल त्यांना. पोलिसांना कुठला क्लू मिळाला नसेल ना? कसला? शरद, तिवारी गायब झाल्यापासून पोलीस जास्त अग्रेसिव्ह झाले. होऊ दे ग, नाहीतरी इथे आपण जास्त दिवस राहणार नाही आहोत. आपण नक्की इथनं सुटणार आहे? नक्की सुटणार. तुझ्याकडून काही चूक झाली आहे का शरद? तुला का असं वाटतंय? मग तुला का बोलवलंय पोलीस स्टेशनमध्ये? अगं राणी, यापूर्वी 50 वेळा तुला पोलीस स्टेशनमध्ये बोलवलंय. आपण घाबरलो का त्यावेळेला? मला तर पहिल्यांदा बोलवलंय. काळजी नको करू तू. तिवारी बद्दलच विचारतील तुला. विचारू दे, कोणाही बद्दल विचारू दे. मी त्यांच्याशी असं बोलेल ना, त्यांचं त्यांना कळणार नाही. शरद, आगाऊपणा करू नकोस. राणी, मी काय लहान आहे का आता? तू जरा काळजी करणं बंद कर. मला इथून जायचंय शरद. तिवारीने आपल्यावर त्याला मारण्याची वेळ आणायला नको होती. आपल्या प्लॅन मध्येच नव्हतं हे सगळं.
का कुणाच ठाऊक मला असं वाटतं जिवारीच आपल्याला गोत्यात आणणार आहे. जिवंतपणे नाही तर मी इल्यानंतर. तू जरा शांत होतेस का? मी जाऊन येतो तिकडे, अजिबात काळजी करू नकोस.